नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलोय अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये दोन डाऊट आहेत. एक म्हणजे मला मार्क्स जास्त आहेत, 50-60 मार्क्स आहेत, परंतु पर्सेंटाईल मात्र खूपच कमी 20-30-15 असे पर्सेंटाईल आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मला आणि माझ्या मित्राला समान मार्क्स आहेत, परंतु पर्सेंटाईल मध्ये मात्र खूप मोठा डिफरन्स आहे. म्हणजे मला 110 मार्क असून 82 पर्सेंटाईल आणि माझ्या मित्राला 110 किंवा 112 अगदी 2 मार्काचा फरक असून त्याला 92 किंवा 90 पर्सेंटाईल. तर इतका डिफरन्स कसा? तर याच डाऊटचं क्लिअरिफिकेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. पर्सेंटाईल कसं कॅल्क्युलेट केलं जातं, त्याचा फॉर्म्युला काय आहे, याविषयी स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय बटन मध्ये दिलेली आहे. आज आपण या तुमच्या कॉमन डाऊटचे सोल्युशन त्यामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथून पुढच्या कॅपचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर आपण पाहूयात की जास्त मार्क्स आहेत परंतु पर्सेंटाईल स्कोर कमी कसा येतो, आणि दुसरं की समान स्कोर असताना पर्सेंटाईल कशा प्रकारे कमी येतो. तर इथे काही उदाहरण आपण पाहतोय. उदाहरण पाहण्या अगोदर पर्सेंटाईलचा हा फॉर्म्युला आहे. विद्यार्थ्यांचा जो रॉ स्कोर आहे, म्हणजे तुम्हाला जो आन्सर कीवरून तुम्ही तुमचा स्कोर समजला असेल की बाबा मला 70 मार्क पडलेले आहेत, 110 मार्क पडलेले आहेत, 130 मार्क पडलेले आहेत. तर हा जो रॉ स्कोर आहे तेवढा स्कोर असलेले किंवा त्यापेक्षा कमी स्कोर असलेले त्या शिफ्ट मध्ये एक्झामला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, म्हणजे एकूण 2 दिवसामध्ये मॉर्निंग आणि इव्हनिंग अशा 2 शिफ्ट मध्ये 2 दिवसामध्ये एक्झाम झालेली होती. समजा तुमचं मॉर्निंग सेशन मध्ये पहिल्या दिवशी एक्झाम झाली असेल आणि तुमचा स्कोर जर 130 असेल तर 130 मार्क्स पडलेले किंवा त्यापेक्षा कमी स्कोर असणारे एकूण विद्यार्थी जे आहेत त्यांची आकडेवारी इथे येणार आहे आणि एकूण विद्यार्थी जे आहेत त्यांची आकडेवारी इथे येणार आहे आणि त्याला गुणिले 100 केल्यानंतर तुमचा पर्सेंटाईल स्कोर हा कॅल्क्युलेट केला जातो. तर हेच आपण उदाहरणामध्ये पाहूया. समजा एका सेशन मध्ये 30,000 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत आणि हायेस्ट स्कोर जो आहे तो 143 आहे. तर आता आपण जर पाहिलं तर 143 मार्क असणारे 50 विद्यार्थी असतील तर त्यांचा स्कोर किती येणार आहे पर्सेंटाईल, कारण हे हायेस्ट स्कोर असणारे आहेत. त्यामुळे यांच्यावर म्हणजे 143 पेक्षा जास्त स्कोर असणारे कुठलेच विद्यार्थी नसणार आहेत. म्हणून 143 स्कोर असणारे किंवा त्यापेक्षा कमी स्कोर असणारे एकूण 30,000 विद्यार्थी असतील आणि परीक्षा देखील बसलेले 30,000 विद्यार्थी. म्हणून 30,000 भागिले 30,000 आणि त्याला गुणिले 100 आपण करून घेतलं तर 30,000 भागिले 30,000 उत्तर येतं 1 गुणिले 100 आणि आन्सर येईल 100 पर्सेंटाईल. म्हणजे या 143 मार्क पडलेल्या 50 विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल 100 असणार आहे. आता त्यापेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी आपण पाहिले, म्हणजे 142 मार्क्स पडणारे काही विद्यार्थी आहेत. एक 20-30 जेवढे असतील तेवढे आपण पाहूयात. तर यांचं पर्सेंटाईल किती येईल? तर आता एकूण 30,000 मधून हे 50 आपल्याला वजा करायचे, कारण 142 पेक्षा जास्त मार्क आहेत. आपल्याला पाहिजे काय? एकतर रॉ स्कोर एवढे असणारे किंवा रॉ स्कोर पेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी. म्हणजे आता 30,000 मधून 50 गेले, कारण 142 रॉ स्कोर पेक्षा हे जास्त आहेत. म्हणून 30,000 मधून आपण 50 वजा केलं तर राहिले 29,950, ज्यांना एकतर 142 मार्क्स असतील किंवा 142 पेक्षा कमी 141, 40, 50, 100, 30 असे मार्क्स असतील. तर ते झाले 29,950. त्याला भागिले टोटल जे विद्यार्थी आहेत बसलेले त्यांना आपण डिवायडेशन केलेलं आहे आणि गुणिले 100 करायचं आहे. या दोन्हीचा भागाकार केला तर तो येतो 0.998333 म्हणजेच 29,950 भागिले 30,000. त्याचं हे आन्सर आलं गुणिलेला 100ला 100. तर यांचं पर्सेंटाईल आलेलं आहे 99.83. अगदी 1 मार्काचा फरक आहे, परंतु इतका डिफरन्स याच्यामध्ये पडलेला आहे. आता दुसऱ्या सेशनचा एक विचार करूया आपण. दुसऱ्या सेशनला देखील समान 30,000 विद्यार्थी परीक्षेत बसलेले आहेत असं आपण गृहीत धरूया. पण
हायएस्ट स्कोर आहे 137, या सेशनला होता 143, इथं आहे 137. तर मग आता ह्या 137 स्कोर असलेले 10 विद्यार्थी आहेत असं आपण गृहीत धरूया. तर या 10 विद्यार्थ्यांचं 30,000 भागिले 30,000 गुणिले 100 या हिशोबाने जर आपण पाहिलं तर यांचं देखील पर्सेंटाईल या 10 विद्यार्थ्यांचं 100 येणार आहे. तर डिफरन्स बघा, आता इथं 143 जेव्हा मार्क पडतात तेव्हा 100 पर्सेंटाईल येतं आणि इथं 136 मार्क पडतात तरी देखील 100 पर्सेंटाईल आहे. म्हणजे इथंच डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळेल. 143 देखील पडले तरी 100 आणि 136 पडले तरी देखील 100 पर्सेंटाईल, म्हणजे हे हायेस्ट मार्क्स असणार आहे. तर हे का झालं, तर सीईटी सेलने नॉर्मलायझेशन प्रोसेस आणली. सीईटी सेलच्या मते 143 मार्क पडलेला पेपर हा सोपा होता, तर 137 मार्क हायेस्ट आहेत तो पेपर थोडासा टफ होता, म्हणून त्यांनी हा पर्सेंटाईलचा फॉर्म्युला यूज केला. म्हणून इथं 143 मार्क आणि इथं 137 मार्क तर देखील पर्सेंटाईल सेम. आता पुढे जाऊयात आपण. आता 137 नंतर 136 मार्क असणारे काही विद्यार्थी आहेत, तर त्यांचं पर्सेंटाईल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, तर ते किती येईल. तर आता 136 असणारे मार्क 10 विद्यार्थी आहेत, तर या 30,000 मधून 10 वजा केले, कारण या 10 विद्यार्थ्यांना 136 पेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि आपल्याला पाहिजे एकतर 136 किंवा त्यापेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी. तर आता या 30,000 मधून 10 विद्यार्थी वजा केले तर 29,990 विद्यार्थी राहिले. त्याला भागिले 30,000 जे टोटल विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि गुणिले 100 करायचे. आता 29,990 भागिले 30,000 याचं आन्सर येईल 0.999666 गुणिले आपण 100 केलं तर पर्सेंटाईल आलं 99.96. आता या दोन्हीचा आपण विचार केला तर 142 मार्क्स असतील तर या शिफ्ट मधल्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल आलं 99.83 आणि या शिफ्ट मधल्या विद्यार्थ्यांचं 136 मार्क्स असून देखील 99.96, म्हणजे 99.83 पेक्षा 99.96 हे जास्त आहे. मार्क्स आहेत यांना 136 पेक्षा इथं जवळपास 6 मार्क्स जास्त आहेत, परंतु तरी देखील यांचं पर्सेंटाईल हे 136 वाल्यांपेक्षा कमी आहे. तर यांचा हळूहळू आपण खाली येत गेलो तर 136 ला अगदी 80 पर्सेंटाईल पर्यंत जाईल. म्हणजे 136 मार्काला एका सेशन मध्ये 80 पर्सेंटाईल किंवा 90 पर्सेंटाईल आणि इकडं दुसऱ्या सेशन मध्ये इथं 99.96 पर्सेंटाईल. तर असं नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे काठिण्य पातळी जी ठरवायची असते त्यामुळं हे मार्क्स हे कमी आणि जास्त होत आहेत. तर बऱ्याचशा चॅनलला तुम्हाला सांगितलं जात आहे की तुम्ही सीईटी सेलला मेल करा की माझ्या पर्सेंटाईल मध्ये इश्यू आहे, मला जास्त मार्क्स असून कमी पर्सेंटाईल आहे. तर ते कुठलाही इश्यू नाही. तुमचा सेशन मध्ये जर जास्त मार्क्स असतील विद्यार्थ्यांना तर त्यामुळे तुमचा स्कोर हळूहळू कमी होत गेलेला आहे. आणि समजा तुमच्या सेशन मध्ये तुमचा पेपर जर टफ आहे किंवा हाय सेशन मध्ये हायेस्ट मार्क्स जर कमी असतील, म्हणजे इथं 143 आहे आणि इथं 136 आहे, तर हायेस्ट मार्क्स कमी असल्यामुळं कमी मार्क्स असून देखील त्या शिफ्ट मधल्या विद्यार्थ्याला पर्सेंटाईल हे जास्त असू शकतं. त्यामुळं सीईटी सेलला मेल करा, कॉल करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये इश्यू आहे असं सांगितलं जाणार नाही आणि कुठल्याही कंडिशन मध्ये या रिझल्ट मध्ये कुठलाही चेंज होणार नाही, कारण ही जी मेथड आहे ती HMT CET ला पूर्वीपासून वापरली जाते. त्यामुळे ही फुल आणि फायनल आहे, याच्यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही. तुम्हाला बऱ्याचशा चॅनलवरून मिसगाईड केलं जात आहे. तर मार्क्स जास्त असून पर्सेंटाईल स्कोर कमी काय येतो आणि समान मार्क्स असून पर्सेंटाईल मध्ये डिफरन्स काय येतो, या दोन डाऊटचं तुम्हाला क्लिअरिफिकेशन झालं असेल अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, इथून पुढे कॅप राऊंड सुरू होणार आहे. आपल्याला कॅप राऊंडला फेस करायचंय. तो फॉर्म कसा भरायचा, कॉलेज चॉईसेस कसे द्यायचे, असे बरेचसे अपडेट आपल्या चॅनलवरून तुम्हाला मिळत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद.